जाऊयात या चालू असलेल्या सामन्याकडे. पहिली सेमीफायनल, एका बाजूला टीम जय 11 ज्याच्या नावामध्ये जय आहे आणि दुसऱ्या बाजूला बाल्या फायटर्स. नक्कीच या मॅचला मजा येणार आहे. स्ट्रायकिंग एंडला ज्याने जर्सी घातलेली आहे सामनावीर राहील तो, आणि त्याच्या समोर असेल वन मॅन आर्मी विशाल गुंजाळकर. नाव विशाल, कामगिरी देखील विशाल, परंतु ही मॅच वेगळी आहे कारण की या मॅचमध्ये जर तुम्हाला नावाप्रमाणे काम करावं लागण्यासाठी तुम्हाला आपली जिद्द, चिकाटी, अनुभव, सर्वस्व पणावं लागेल. हे बघा विजय दादा, जिद्द, चिकाटी, सातत्य हे गुगलच्या प्ले स्टोरवरून आपण डाउनलोड करू शकत नाहीये. अजिबात नाही. हे आपल्या मेहनतूनच आपल्याला सत्यात साकारायचं आहे आणि तो क्षण हा आहे. ए सरपंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिल्या सेमीचा पहिला बॉल. 10 9 8 7 6. लेट्स गो. पहिलाच बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. लाऊड अपील इन फ्रंट ऑफ अंपायर. पहा एकत्र येते संपूर्ण टीम, परंतु अंपायर इंटरेस्टेड नाहीये ना मुन्नांना. इट्स अ फेअर डिलिव्हरी होती आणि पहिला बॉल येतोय डॉट. चांगली सुरुवात झाली आहे. बॉडी लँग्वेज सेज इट ऑल. यावेळी दुसरा चेंडू, चांगला चेंडू. बघा बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून जातीये. विशाल नावाप्रमाणेच विशाल कामगिरी करताना संघाच्या बाजूने आतापर्यंत 2 चेंडू, दोन्ही डॉट चेंडू. हात मोकळे करण्यासाठी काहीच संधी दिली नाहीये. तिसरा चेंडू विशाल याचा. यावेळी मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. विनोद याने कोणतीही चूक न करता मोठा मासा गळा लावलेला आहे. येते पहिल्या विकेटचं पतन. डीजे अद्वैत. थँक्यू डीजे. या कॅचसाठी विशाल नलवडे, मॅन फ्रॉम कुटरे, 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे विकेट साठी. दादा कॅश जमा करायच्या, ऑनलाईन जमा करायच्यात लगेचच. ओके थँक्यू. वाह काय गोलंदाजी. ना मुन्ना ना पहिल्या चेंडूवरती आलं होतं, परंतु यावेळेस कमबॅक केला, लॉफ्ट केला चेंडूला आणि त्याच्या खाली तात्या. तात्या म्हणजे नाव छोटं नाहीये. विनोदचा करावा तेवढं कौतुक कमी. त्याने तो बॉल जज केला, कॅरी केला आणि विकेटचं पतन केलं. सुरुवात झाली आहे दणदणीत. त्याचबरोबर आपल्या या MPL साठी विशेष भेट ज्यांची लाभली आहे ते म्हणजे प्रदीप सुतार आणि विशालजी नलवडे, KPL स्पॉन्सर. त्यांचं सर्च या स्पर्धेच्या माध्यमातून सर्च स्वागत. सर प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. वाह काय गोलंदाजी. मासा नाही हा देव मासा आहे आणि मोठमोठे लंगर टाकून देखील असा मासा भेटत नाही, परंतु यावेळेस जाळं विणलं होतं आणि या जाळ्याचा विणकरी कोण होता? मिस्टर सुरेश सूर्या. नक्कीच विशालने आतापर्यंत बोलबाला ठेवलाय आपल्या गोलंदाजीतून. पहिले 3 चेंडू आतापर्यंत स्कोअर बोर्ड वरती मात्र काही धावांचा अंकुश आहे. धावांचा आतापर्यंत श्री गणेशा झालेला नाहीये. चौथा चेंडू विशाल याचा. चांगला असा टोला चेंडू. इथे वाईल्ड असं अपील दिसतंय. जोरात अपील होतंय, वाईल्ड अपील म्हणतात याला. मात्र पंच इंटरेस्टेड नाही आहेत. बघा काय तो प्रेशर, काय तो मोमेंटम, काय ती गोलंदाजी, काय तो सामन्यामध्ये रंग चढलाय. विशाल याचा पुढचा चेंडू. आतापर्यंत सारे चेंडू निर्धाव, त्यात 1 विकेटचं पतन झालेलं आहे. पुढचा बॉल पटका पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अनसक्सेसफुल. काना जवळ जाऊन सांगतोय कसं काय पाहुणं, बरं आहे का? MPL चांगला आहे का? नक्कीच चेंडूने समाचार घेतलाय. विशाल याने ज्या पद्धतीनं चेंडूला रिलीज दिलाय, चेंडू रिलीज झाला आणि जातोय आणि चेंडू समाचार घेतोय. विनंती असेल ज्या महिला इथे उपस्थित आहेत प्रेक्षक म्हणून, त्यांना विनंती असेल आता लगेचच इनिंग्स ब्रेकमध्ये पहिल्या 2 पैठणीसाठी नावं काढणार आहेत. तर ज्या महिला असतील त्यांनी या ठिकाणी येऊन आपली नावांची चिठ्ठी द्यायची आहे. इथे समालोचन कक्षामध्ये येऊन चिठ्ठी द्यायची आहे. बॉडी लँग्वेज बघा. प्रत्येक रन किती महत्वाचा आहे यावेळी. सार्थक सुतार याने आपलं समर्पण देऊन बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. मात्र
एक धाव इथे पूर्ण झालेली आहे आणि या धावेच्या अखेरीस स्कोरबोर्ड जातोय ते 2 धावावरती. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे, 2 धावा निघालेल्या आहेत, एका विकेटचं पतन झालेलं आहे. एका महत्वाच्या विकेटचं पतन केलंय कोणी तर विशाल. आतापर्यंत बोलबाला राहिलाय विशालचा, जय 11चा. आता मात्र जर बल्ल्या फायटरला कमबॅक करायचं आहे तर नक्कीच फलंदाजी मार्कवरती एक रणनीती आखावी लागेल डोक्यात आणि ती रणनीती उतरावी लागेल विकेटवर. नक्कीच चांगली गोलंदाजी, 2 धावा खर्च. विशाल याने गेली 2 महिने खूप मेहनत घेतली होती. गेली 3 वर्ष तो पाहिले गेले तर मिडल ओव्हर टाकायचा, परंतु यावर्षी पॉवर प्लेचं ओव्हर टाकतोय. किती मोठी जिम्मेदारी खांद्यावरती आणि ती जिम्मेदारी पूर्ण केली. काय सांगाल त्याच्या गोलंदाजीबद्दल? नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी म्हणावं, कारण गोलंदाज मी आहे तर माझ्या गोलंदाजीतून काय संघाला देणार तर हे चित्र देणार, हे दडपण देणार पुढच्या संघावरती. 2 पहिल्या षटकामध्ये निव्वळ 2 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय सूर्या. नक्कीच सूर्याला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. क्षेत्ररक्षण पहा कसं सजवलं गेलं आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवला आहे. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न राहील, कारण की डबल ए म्हणजे अजय आणि आकाश. एकाचं नाव अजय आहे, तो कधी हार मानत नाही, आणि आकाशापर्यंत चेंडू फेकतात बॅटमधून. पहिला बॉल यावेळेस स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा यावेळेस सुखी होते, परंतु थ्रो चुकीचा, थ्रो फेकी लेट झाली, परंतु चांगला एफर्ट्स. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने देखील चांगला एफर्ट्स दाखवला. चांगला स्टॉप केलाय चेंडू, पण तो रिलीज करताना थोडासा गफलत झाले. पण प्रेशर अजून देखील बल्ल्या फायटरवरती आहे. प्रेशर रिलीजचा चान्स नाही मिळालेला. सूर्याचा पुढचा चेंडू यावेळी पुन्हा मस्तक पर दस्तक. चेंडूने पुन्हा समाचार घेतलेला आहे. नक्कीच थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बिझी राहील, कारण याचं कारण आहे की सूर्याची गोलंदाजी अतिशय वेगवान चेंडू हाताळतो, त्यामुळे यष्टी रक्षकाला वेळ भेटत नाही बॉल कॅरी करायला. त्यामुळे थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक विशाल आहे बहुतेक त्या ठिकाणी, तो बिझी राहील. परंतु चांगला काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली चांगली ओव्हर आणि त्यानंतर हा काउंटर अटॅक सूर्याचा. अगदी वेगवान गोलंदाज आणि तितकीच चांगली धार आहे खांद्याचा, चांगला प्रॉपर वापर. थोडंसं पहा क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवला जातोय. एक वाईडिश डीप मिड विकेट आणि एक काउ कॉर्नर पाहतोय. नक्कीच अवे फ्रॉम द चेंडू ठेवण्याचा प्रयत्न राहील. यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने, लाऊड अपील इन फ्रंट ऑफ द अंपायर, परंतु नाही, अंपायर इंटरेस्टेड नाही. पहा जोश, पहा टीम मध्ये, टीम मेट पहा किती जोरात येत आहेत सर्वजण. हा खेळ आहे ना सर, हा खेळ बॉडी लँग्वेजचा आहे. हा खेळ तुमच्या वर्चस्वाचा आहे. ते गाजवायचं कसं तर टीम स्पिरिटने, टीम एफर्टने, आणि तेच काम इथे जय 11च्या माध्यमातून दिसतंय आपल्याला. पुल केला आहे, फटका बसलाय क्षेत्ररक्षक विशाल, आणि पहिला अटेम्प्ट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटते. वाह, ज्या वेळेस पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यावेळेस टीम रुद्रा आणि बल्या खेळत होते त्यावेळेस कॅच सुटली होती आकाश, आणि तदनंतर आकाशाच्या बॅट मधून जाळ आणि धूर संकट निघाला होता. यावेळी थोडासा बॅकअपचा प्रयत्न होता विनोदचा, मात्र तो फसलेला आहे. थोडासा स्लिप झाला तो, अदरवाईज बॅकअपचा देखील इथे नियोजन होतं. पण महत्वाची कॅच होती, महत्वाचा असा तो चान्स होता, हाफ चान्स होता, त्याला कन्वर्ट फुलमध्ये करता नाही आलेलं. पाहूया पुढचा चेंडू. सूर्याचं आतापर्यंतचं चांगलं असं षटक हाताळतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, लेंथ आणि लाईन. वाह, सुरेख असा चेंडू. लाऊड अपील केलाय पुन्हा एकदा, सातत्याने अपील करते, कारण की बॅट स्विंग मोठ्याने होते, बॉल जवळपास बॅट पासून निघून जातोय. नक्कीच दडपण संपूर्णपणे सूर्या बॅटरवर देतोय. प्रेशर रिलीज करण्याचा, अर्थात हात खोलण्याचं इथं कुठलीही संधी देत नाहीये सूर्या. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. नक्कीच डेड बॉलचा इशारा येईल पंचांचा. पहा, ज्या वेगाने चेंडू येत आहेत तितकीच सूझबूझ भरी बॅटिंग चालली आहे दोघांच्याकडून, कारण की या दोन महत्त्वाच्या गोलंदाजाला चान्स घेत नाहीत. खास करून अजय सर, खूप कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. ज्यावेळेस कॅल्क्युलेटरचा शोध लागला ना त्यावेळेस तिथे अजय सर उभे होते. नक्कीच हा शाब्दिक मारा कानाला एक वेगळी चाहूल देऊन जातोय. पुढचा चेंडू सूर्याचा,
सामना करतील डॉक्टर. चांगला टप्पा. नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला आपल्या मित्राने ब्लॉक केलं तर काही फरक पडत नाही, परंतु चांगल्या बॅट्समनला जेव्हा ब्लॉकचा चेंडू येतो ना त्यावेळेस त्याला खूप फरक पडतो. अगदी यष्ट्यांच्या जवळ टाकलेला आहे. रिप्ले टेलिकास्टवर ते पाहू शकता. रिलीज पॉइंट, वा 72 रिलीज पॉइंट अगदी कानाजवळून. आतापर्यंत 2 षटकाचा हा सामना झालेला. 2 षटकामध्ये 4 रन अवघ्या आलेले आहेत. खास करून सूर्याची ही ओव्हर फक्त 1 धाव खर्च केली आहे. पहा तुम्ही सूर्याचं एक कौतुक करू इच्छितो, कारण की पूर्ण सिरीज मध्ये खेळला नाहीये बंदा, परंतु यावेळेस सगळ्या फलंदाजांचा वांदा केला आहे. काय गोलंदाजी, वा. हा वेळ आहे जिथं त्याला संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची, आणि संधीचं जो सोनं करतो तोच खरा प्लेअर ठरतो. आता मात्र बॉलिंग मार्कवरती तात्या अर्थात विनोद याचा पहिला चेंडू. हाफ ट्रॅकर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. येस पंच मेहुना स्टाईल मध्ये मेहुना व्हाईट बॉल. ही लाईन थोडीशी भरकटते कारण की तुम्ही डीप पॉईंट ठेवलेला नाही, डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवलेला नाही, आणि ही गोलंदाजी चुकीची राहील. नक्कीच तुम्हाला कव्हर ड्राईव्हची मला आता इथे थोडीसा गंध वाटतोय की कव्हर ड्राईव्हचा फटका येईल, कारण की अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आहे, प्लेअर लावलेला नाहीये. विनोद देखील अनुभवी गोलंदाज आहे, त्याने त्याची नीती त्याच्या डोक्यामध्ये फिट केली आहे. पाहूयाच पहिला चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. टिपिकल आकाश शॉट. षटकार. वेलकम. इज ए अद्विक. अरे विजेंचा कांठळणारा बसणारा आवाज जसा यावा तसा बॅट अँड बॉल मधून आवाज झाला. मैदान शांत होतं, कारण की सगळ्यांना माहिती आहे स्टँड अँड डिलिव्हर स्टेट रिजन मध्ये मात्तपर फटका. एके मिस्टर आकाश पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु मस्तक पे सरदस्तक निघून जाईन. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. येऊ द्या डीजे. याच ओव्हरची वाट पाहत होते डॉक्टरांनी काहीसा मोमेंटम बनवण्याचा प्रयत्न केला होता. एक मिनिट. स्ट्रायकर एंडवरती आकाश. विनोदचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला टप्पा. 2 मोठे फटके आणि त्याच्यानंतर कमबॅक. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला विनोदने. चांगला अनुभवी गोलंदाज आहे विनोद. विनोदाचा चौथा चेंडू. यावेळी टोलावून काढला. तिथे 2 क्षेत्ररक्षक तैनात. नजाकत आहे या चेंडू मध्ये, पण गती किती असेल? 2 धावा पूर्ण झालेल्या. तिसऱ्या धावेचा कॉल असेल का? नाही. तर 2 धावामध्ये संतुष्टी मानावी लागेल. तर 2 बॅक टू बॅक मोठे फटके आल्यानंतर मात्र कमबॅक इथे करतोय विनोद. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती एक मोठी हस्ती, एक मोठं नाव, कुर्ला विधानसभा अध्यक्ष अशोकजी माटेकर साहेब यांचं इथे सहर्ष स्वागत. त्याच पवई नगरसेवक यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं CEO साहेब कोयना सुपुत्र माननीय शशीभाऊ जाधव यांचे निकटवर्तीय माननीय सचिनजी शिबे साहेब यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर अतिथ्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला. शब्द फुले तुमच्या स्वागताला. अतिशय संवेदनशील वाणी आणि तितकंच गोड व्यक्तिमत्व या मालदणच्या नगरीमध्ये आले. त्यांचं या मालदणच्या नगरीमध्ये सहर्ष स्वागत, कारण की मालदणकर कधीच कोणत्या गोष्टीसाठी कमी पडले नाहीयेत. प्लीज. त्याचबरोबर आमच्या जाधववाडी गावातील एक थोर व्यक्तिमत्व हनुमंत जाधव साहेब त्यांची देखील इथे उपस्थिती दर्शवली आहे. त्याचबरोबर दिलीप जाधव साहेब, मी विनंती करतो की मंचावरती विराजमान व्हायचंय. प्लीज मंचावरती बसायचंय. एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय.
पंच आता किती धावा काढल्यात? 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावानंतर धाव संख्या जाते डबल डिजिट 20 अर्थात 20 या आकड्यावरती. 3 षटकांचा आता इथे समाप्ती झालेली आहे आणि 30 षटकांच्या अखेरीस धाव संख्या झालेल्या 20. दोन्ही बॅटर आता सेट झालेले आहेत. एका बाजूने अजय, एका बाजूने आकाश. A1 A2 समीकरण विकेटवरती सजताना गोलंदाजी एंडवरती आता वैभव दिसतोय. मॅन ऑफ द मॅच ही जर्सी परिधान केलेला माणूस म्हणजेच या आधीच्या सामन्यामध्ये दमखम असणारी कामगिरी ज्याने बजावले असा हा वैभव त्याचा पहिला चेंडू घेऊन येईल. स्ट्रायकिंग एंड, नॉन स्ट्रायकिंग एंड दोन्ही बाजूला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सारेच्या सारे खेळाडू मातब्बर. येस, पंचाने फिरवले आहे गर 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 चक्री म्हणजे प्ले हा असेल पॉवर प्ले. नक्कीच वैभव साठीच पॉवर प्ले ठेवला होता आणि तो घेतला गेला आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये पटका चांगला आहे. स्टेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगला आहे. पट्स निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. सुरुवात प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं इथे आता फिटत आहेत. नक्कीच वैभवचा पुढचा बॉल यावेळेस पूल आहे, प्रॉपर आहे, निघून जाईल सीमारेषा पार षटकार. वाह, शांत गुंजाळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. परंतु काउंटर अटॅक किती भारी आहे भल्या फायटर्स यांचा. आता दोघं बॅट्समन सेट झाले आहेत आणि चौकार आणि षटकाराचा पाडा चालू झाला आहे. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल कव्हर ड्राईव्ह मालदनच्या मरीन ड्राईव्हला चौकार. वेलकम डीजे. कमबॅक कसं करावं हे भल्या फायटरकडून शिकावं. सुरुवात अगदीच स्लो झाली होती, त्यानंतर मात्र सामन्यावरती आपली पकड करताना भल्या फायटर पॉवर प्लेचा हा ओव्हर पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पडलेले आहेत. आता मात्र वैभव त्याच्या डोळ्यात काहीतरी रणनीती आखत असेल, मात्र समोर आहे सेट बॅटर आकाश. पाहूया पुढचा टप्पा काय खेळामध्ये रंग भरतोय. धावसंख्या 34. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने बॅट पाहायला मिळाली. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आदित्य त्याच्या खाली. एक धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. आता डॉक्टर अजय इतर वेळेस स्टेटोस्कोप हातात घेऊन असतात परंतु यावेळेस बॅट त्यांच्या हातामध्ये शोभते. इतर वेळेस रोग्याची नाडी पकडत असतात परंतु आज गोलंदाजांची चांगलीच नाडी चेक करतायत. बायच्या स्वरूपात ही धाव येते. धावसंख्या 35 या आकड्यावरती. अजून देखील या मॅच मध्ये दमखम आहे. जर 60च्या आत रोखतायत तर नक्कीच मॅच मध्ये बनेल. सोडून दिला आहे. चतुर आहे, चालाक आहे. व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. नक्कीच डॉक्टर माइंड गेम खूप चांगले खेळतात. असं नाही तर गोलंदाजाच्या मनाशी खेळायचं. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र वैभव बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय कारण की पहिल्या 3 बॉलवरती चांगले फटके पाहायला मिळाले. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विजयदादा किती कूल राहणं गरजेचं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बोथ दी बॅट्समन किती शांत पद्धतीने खेळता येतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काहीच धावा नव्हत्या परंतु काउंटर अटॅक चांगली बॅटल रंगली होती. गुणामध्ये तर सुरेश आणि डॉक्टर आकाशमध्ये, पण तो बॅटल त्यांनी थांबवली. 1 धाव येऊ दे आणि नंतर काउंटर अटॅक. नक्कीच दोन्ही बॅटर मोमेंटमची वाट पाहत होते आणि तो मोमेंटम क्रिएट केला. पुढचा चेंडू
यावेळी मात्र हॅट्रिक होते आता अवांतर धावेची. या अवांतर धावा आहेत ना कुठेतरी रोखल्या पाहिजे. हा अंकुश महत्वाचा आहे, नाहीतर जेव्हा ते चेस करणार तेव्हा याच धावा खूप मॅटर करणार. फटका चांगला आहे क्षेत्रशी त्याच्या खाली थोडेसे लेट निघाले होते, थोडी फेकी देखील, परंतु बॅल्स रिमूव्ह केले जात आहेत. नक्कीच विकेटचं पतन होतंय, मोठा झटका लागतोय. गाडीला ढेबेवाडीला जायचं होतं पण गाडी तळमवलेला गेली. वेलकम डीजे. डीजे वरती येत आहेत स्वतः राहुल दादा पेंढारकर. मोठं नाव, मोठा खेळाडू, आता मोठा कर्तब दाखवावं लागेल. मात्र यावेळी बॉलिंग वरती पुन्हा एकदा वैभव. धावसंख्या 38 वरती दुसरा गडी बाद, तो म्हणजे आकाश. आकाशची चांगली खेळी राहिली. डान्सिंग डाऊन द विकेट, फुल टॉस आणि फुल टोल वसूल. चेंडू जाते पार्किंग लॉट मध्ये. वेलकम डीजे. त्याचबरोबर माननीय अभिजित कळंत्रे यांनी 1000 रुपये ट्रान्सफर केला आहे विशालला त्याच्या विकेटसाठी. थँक्यू सो मच अभिजित सर. धावसंख्या आपण पाहतोय पोहोचते 44 आकड्यावरती, 44. नक्कीच हे निर्णायक षटक असणार आहे सर. आतापर्यंत सुरुवात धीमी झाली होती, त्यानंतर ॲक्सिलेटर दिलेला आहे. ॲक्सिलेटर नंतर डायरेक्ट रॉकेट लॉन्चर आपण इथं पाहिला. पण आता शेवटच्या षटकामध्ये काय घडणार आहे आणि शेवटचं षटकच मॅचचा रुख ठरवणार आहे. नक्कीच वैभव यांचं खूप महागडं षटक. 24 धावा. 24 धावा म्हणजे खूप खर्चाची ओव्हर. खर्चाची बाजू उचलली त्यांनी, कारण की खर्चाची बाजू थांबवली होती सुरेश यांनी, परंतु तो म्हणले थोडंसं खर्च करूया आपण, आणि जास्तच खर्च केला. कारण की मालदांची जत्रा आहे. मालदांची जत्रा म्हणजे खिशे हलके होतात, आणि ते खिशे यावेळेस गोलंदाजाने केला आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सार्थक सुतार. फलंदाजी मार्कवरती राहुलदादा पेंढारकर. पहिला चेंडू, काय असणार आहे चित्र. पहिला चेंडू चांगला टोलावून काढला. इथे मात्र संपूर्ण आपलं समर्पण देताना विशाल गुंजाळकर. काय ती बॉडी लँग्वेज, काय तो डिफेन्स. नक्कीच ॲटिट्यूड आहे या प्लेअरमध्ये, आणि चांगलं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट दर्जाचं. आता मात्र या ठिकाणी थोडीशी बॅटल रंगणार आहे, कारण की गोलंदाज आहे सार्थक आणि समोर असणार आहेत अजय. पहा, 1-2 धावा आल्या असत्या, परंतु स्ट्राईक आपले ठेवले. शेवटचं षटक आहे, या ठिकाणी मोठं षटक करण्याचा प्रयत्न राहील. तात्या कानात गेले आहेत, काहीतरी कुजबुजले आहेत. नक्कीच चेंडू कोणता असेल. सार्थक याचा दुसरा चेंडू. विनोदनी नक्कीच कानमंत्र दिलाय. पाहूया तो कानमंत्र आता काय आहे, इथे रंग चढवतोय. सेट बॅटर. सार्थक याचा पुढचा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न, फटका बसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक विशाल पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न, परंतु थांबवलं गेलं आहे. नक्कीच एक धाव कंप्लीट केलाय. चांगला चेंडू हाताळला यावेळेस, कारण की अजय यांना आता नॉन स्ट्रायकिंग एंड लागलाय. परंतु दादा, इथे मात्र कौतुक करावं लागणार आहे सार्थक याचं. 2 डिलिव्हरीज त्याने हँडल केल्या. 2 डिलिव्हरीवरती फक्त 2 धावा, तेही निर्णायक अशा महत्वाच्या षटकामध्ये. नक्कीच चेंडू. नक्कीच स्लोवरचा वापर चांगला करतोय तो. पुन्हा एकदा स्लोवर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. सुरेश त्याच्या खाली पकडला जातोय. पंचांचं लक्ष. पंच चर्चा करतील आणि चर्चेतूनच मोर्चा निघतो. थोडंसं आता पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये असे मुवमेंट्स येतात, आणि या मुवमेंट्स मध्ये पंचावरती खूप
दारोदाराम असतो. आणि पंचांचा निर्णय आलेला आहे आउट. नक्की सार्थक नाव पहा. सार्थक आहे आणि काम पण किती सार्थक करतोय. वा, नावासारखी कामगिरी. वैभवचं नाव वैभव आहे, परंतु खूपच वैभवशाली राहिला, कारण की लक्ष्मीचं उधळण केलं 24 धावा देऊन. परंतु यानंतर काउंटर अटॅक किती क्लास राहिला आहे. नक्कीच वैभव बॅटिंग साइडून पुन्हा एकदा ती उधळण करेल याची अपेक्षा नक्कीच संघाला असेल. पाहूया, पण आता सार्थकच्या ओव्हरकडे आपण वळूयात. चौथा चेंडू सार्थक याचा. दिगंबर एक उत्कृष्ट दर्जाचा डावखुरा फलंदाज. पहा, दिगंबर आलाय तर क्षेत्ररक्षण बदललं जाईल, कारण की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याला ठेवला जाणार. याचं उत्कृष्ट उदाहरण मी सांगतो, कारण की सूर्याची फील्ड पोझिशन. याचं कारण हे आहे की दिगंबरने या पूर्ण सिरीजमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग जी बाउंड्री आहे ती सातत्याने व्यस्त ठेवली आहे. एक आपण डीप मिड विकेट देखील पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला आहे. तात्या आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच. आणि एक पॉईंट ठेवला जाईल पंचांच्या बाजूला, म्हणजे चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न राहील. एक सिली कव्हर देखील ठेवला आहे. यावेळेस पहा, स्टंपवरती बेकलेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु एकाच धावेवरती समाधानी मानावे लागेल. पंच लेग बायचा इशारा येते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 47. अजून देखील चेंडू शेष आहेत विजयदादा. 50 धावाच्या आत रोखण्याचा आमचा प्रयत्न राहील. आतापर्यंत ते सार्थ ठरले आहेत, कारण की आकाश जसा बाद झाला त्यापासून जी गाडी वेस्टर्न लाईनला होती ती आता हार्बर लाईनला आली आहे आणि ती मालगाडी बनली आहे. नक्कीच आतापर्यंत वाखाणण्या जोगा असा परफॉर्मन्स राहिला आहे सार्थक याचा. त्याने प्रत्येक चेंडू सार्थक लावलाय. जय 11 संघाने त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र ठरलाय. पटका चांगला फुल गफलत मात्र चेंडू कॅरी केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे आणि या 2 धावानंतर धावसंख्या फलक जातोय 49 या आकड्यावरती. 50 धावाच्या आत रोखू तात्या बोले होते. तात्यांच्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे, पण ते क्रेडिटचं कार्ड मायनस मध्ये चालतं, कारण की अजून देखील चांगली गोलंदाज हाताळली आहे. यावेळेस कोस्ता बॉल पहा, उत्कृष्ट चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा. बुम बुम बुमरा यावेळेस पहिली तेजीने, सूर्या त्याच्या खाली आणि पहा यावेळेस किती वेगाने धावतोय रोनाल्डो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 50. नक्कीच 50 आकड्यापर्यंत, नक्कीच 50 आकड्यापर्यंत रोखू बोलले होते आणि तिथपर्यंत रोखले आहेत. वा, काय भविष्यवाणी आहे. नक्कीच त्यांचा जो चष्मा आहे त्या भविष्य पाहतो. शब्दाला जागणारा माणूस तात्या, अर्थात विनोद. शब्द दिला होता संघाला कप्तान म्हणून की 50च्या आत रोखू आणि ते रोखलेलं आहे. सार्थक याचं जर शेवटचं षटक याचा विचार केला तर या शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केली आहेत. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडूमध्ये महत्वाची विकेट, त्यानंतर चौथा चेंडू 1 धाव, पाचवा चेंडू 2 धाव आणि शेवटचा चेंडू 1 धाव. सार्थक या सामन्याचं शेवटचं षटक सार्थक लावताना. DJ अद्वैत.
चे सुपुत्र माननीय मनोजजी पाचुपते साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आहे. सरसे स्वागत. अगदी मालदान पंचक्रोशी नव्हे तर मालदानच्या चौपरे असणाऱ्या गावातील लोक या ठिकाणी मजा घ्यायला येतात, कारण एमपीएलचं ही जी भव्य दिवस आयोजन उभं केलं आहे, या आयोजनची मजा ही वेगळीच असते. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सर्कल आखलं जातंय, जाळं विणलं जातंय. मयूर आणि विनोद. चला तर या एका सुंदर ओळीने आपण करूया मॅचला सुरुवात. आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं अभी कई मंजिलें बाकी है, कहा कुछ आसान है राह में कई मुश्किल बाकी है, कैसे छोड़ दूं मैं अधूरा ए सफर, मेरे कहाणी के अभी कई पन्ने बाकी है, अभी कई पन्ने बाकी है. नक्कीच या सोनेरी पानावरती सोनेरी अक्षराने जो लिखेल तोच इथे विजयी ठरवेल, कारण की मालदानच्या मातीमध्ये प्रेम, माया, उत्सव, आनंद, महत्वाकांक्षा सगळ्या गोष्टी या मालदानच्या मातीत मिळतील आणि या मातीनंच आम्हाला मी विनंती करतो श्रीकांत साबळे सर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर अतिथी कक्षामध्ये यायचंय. श्रीकांत साबळे सर. श्रीकांत साबळे प्लीज सर यायचंय लवकर. मुंबई परिसरातील एक झंझावाती नेतृत्व माजी नगरसेवक माननीय आदरणीय अशोक माडेकर साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या व्यासपीठाला खऱ्या अर्थानं शोभा आली, या व्यासपीठाला रंग आला आणि या व्यासपीठावरती विराजमान साहेब आहेत. साहेब आपला यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये ही क्रीडा नगरी या सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आली, ते म्हणजे आपल्या मालदान गावचे सुपुत्र माननीय आदरणीय प्रताप काळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. मायेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेवरती खऱ्या अर्थानं मान्यवर उपस्थित आहेत ना, तर या स्पर्धेला शोभा येते. जाऊयात आपण मॅच मध्ये सुरू असलेली मॅचची कहाणी आपण ऐकूयात. पहिला बॉल आदित्य, 16 वर्षाचा गोलंदाज, स्टेट रीजन, क्लासिकल स्ट्रेट ड्राइव्ह, चौकार. सुरुवात कशी करायची असते, काउंटर अटॅक कसा करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे टीम जय 11. पहिल्याच बॉलवरती स्टेट रीजन मध्ये चौकार. नक्कीच आदित्य याची गोलंदाजी पाहिले गेले तर अगदी स्टंप टू स्टंप, लाईन टू लाईन गोलंदाजी असते आणि खास करून पायावरती चेंडू फेकतो. यावेळेस पायावरती चेंडू फेकला आणि स्टेट रीजन मध्ये चौकार. पंच 1 मिनिट, जे बाउंड्री लाईनच्या जवळ बसले आहेत आणि खास करून स्टेट रीजन मध्ये प्लीज विनंती करतो चेअर या बाजूला घ्यायचे आहेत आणि जो बॅनर आहे त्या बॅनरच्या समोर बसायचं नाहीये. प्लीज बॉलिंग एंडच्या समोर बसू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही पळता पंच 2 मिनिटं थांबायचे, ज्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे पळता त्यावेळेस अव्यात मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नौका गोलंदाज, वय वर्ष 16 असलेला गोलंदाज आदित्य माने, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान राहिले, तोच तयार. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र लेग स्टंप मिस केले. पंच वळतायत, वाईट बॉलचा इशारा येतोय भरत सर इथे. धावसंख्या 5 पाहतोय. पहा प्रेशर होतं त्याच्यावरती. पहिल्या चेंडूवरती स्टेट रीजन मध्ये स्टेट ड्राइव्ह आला मयूच्या बॅट मधून. मयू हा व्ही झोन मध्ये खेळतो, कारण की व्ही फॉर विक्ट्री आणि ती व्ही मयूला खूप आवडते. पुढचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लॉंग स्टॉपला आहे. दोघे क्षेत्ररक्षण त्याच्या मागे धावतायत. पहा
सशाच्या मागून जसे धावतायत तसे धावतायत चेंडूच्या पाठीमागे आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट. खास करून तात्याचं कौतुक करावं लागेल कारण की उत्कृष्ट दर्जाचा बॅट्समन आहे परंतु मयूला जास्त स्ट्राईक देतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती आणि दोघांची साथ एकमेकाला चांगली लाभली आहे. नक्की दोघांची साथ चांगली लाभलेली आहे. नशिबाची साथ होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आदित्य आहे तयार. मयूर समोर. यावेळेला डिफेन्स केला, एक पाऊल मागे केला, चेंडू टप्पा पाहिला, टप्पा पडल्यानंतर अंगावरती बॉल येत होता. मयूरने फक्त बॅटीचा पैज ओपन केला, डिफेन्स केला, एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आणि धावफलकाला गती लावलेली आहे. नक्कीच श्रीकांत सर, मराठीमध्ये एक म्हण आहे, पाहिलेल्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे खूप मोठे असतात आणि हे दोन बॅट्समन आहेत त्यांनी खूप पावसाळे अनुभवले आहेत. अगदी आदित्यच्या डबल वयाचे आहेत. 32-34चे प्लेयर खेळत आहेत आणि आदित्य आहे 16 वर्षाचा. म्हणजे 16 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि हा नवीन गोलंदाज या 16 वर्षाच्या अनुभवाला किती तेच तर्रार गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल. ज्यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न पहा, चकवलंय, फसवलंय, विनोद दादाला जागीच उभं केलंय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल गुडल्यांच्या यार्डवरती फेकी केला. चेंडूने टप्पा घेतला नाहीये. उसळी घेतल्यानंतर चेंडू थोडासा सबमरीन राहिलाय जमिनीला समांतर आणि इथे डॉट बॉल येतोय. नक्कीच कारण की क्षेत्ररक्षण खूप छान सजवलंय. काव कॉर्नरला आकाशला आपण पाहतोय आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देखील सार्थक आहे. म्हणजे चांगले ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण हवं त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडंसं पंबल त्या ठिकाणी परंतु एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पाहत आहे 10 या आकड्यावरती, माफ करा 9 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळाला होता. खाली पुश केला एका धावेसाठी. नक्कीच पुश केला. पुश करो खुश रहो. खुश झालेत. एक सिंगल घेतली आहे. स्ट्राइक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा मयूर आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र विकेटच्या शोधात आहेत. आदित्य माने. नवीन बॉल आहे, बॉलवरती ग्लेझिंग आहे आणि ते रनअप फसलेला आहे, जागीच थांबला. आता मात्र पुन्हा रनअप आदित्यला घ्यावा लागेल. पुन्हा हा चेंडू फेकी करावा लागेल. नक्कीच श्रीकांत सर, मेंडेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे, शेवटचा बॉल आहे आणि या ठिकाणी मोठ्या फटक्यासाठीच फलंदाज जाणार. त्यामुळे नक्कीच वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल. लेंथ बॉल की यॉर्कर, प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच, परंतु इथे ओव्हरपिच बॉल, चेंडू हवेत, गेंद तारा मंडल में लहराती हुई निकल पड़ी. चरण वेलकम डी जदबे. खूप चांगली बॅटल रंगली होती परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. पूर्ण ओव्हरमध्ये आदित्यचा दबदबा होता परंतु शेवटच्या बॉलवरती नक्कीच आदित्यचा दबदबा होता. स्क्वेअर कट केला आहे, लॉफ्ट केलाय चेंडूला, पॉइंटच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक त्याच्या खाली परंतु वळण घेतला आहे चेंडूने. चेंडू निघून जातोय आमच्या प्रेक्षकांच्या हातामध्ये. चौकार, चांगला फटका. नक्कीच बरं सर, आपण पाहतोय प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळला. चेंडू टप्पा टप्पा मात्र प्रेक्षकांच्या हातात. प्रेक्षकांनी चेंडू अडवलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 19 23 चेंडूमध्ये 32. पहा आता कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाणार आहे कारण की कॅल्क्युलेटर ज्यावेळेस कॅल्क्युलेटरचा शोध झाला होता त्यावेळेस तात्या आणि मयू तिथे उभे होते. पहिल्या मॅचमध्ये अजय सर पण ज्यावेळेस कॅल्क्युलेटरचा शोध लागला होता त्यावेळेस तिथे उभे होते परंतु आता तात्या आणि मयू कॅल्क्युलेटरच्या शोधाच्या बाजूला उभे होते. आता कॅल्क्युलेशनचं क्रिकेट चालू झालं कारण की एका षटकाराने आणि एका चौकाराने मॅचमध्ये पूर्णपणे J11 आली आहे.
नक्कीच मॅच मध्ये आलेत 22 चेंडू राहिलेत 31 धावांची आवश्यकता आहे. हा देखील गोलंदाज नौका हात आहे भरत सर. नाविन्यपूर्ण गोलंदाज, परंतु इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय. दात मागतायत वाईट साठी आपण स्क्रीनवरती पाहतोय. बॅटर शप्पल झालेले आहेत. इथे चेंडू मात्र निर्धाव येतोय. चेंडू निर्धाव येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू राहिलेत 21, धावा बनवायच्या आहेत 31. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आपल्या समोर. गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू पाठवला हवे. क्षेत्ररक्षक आहे, आकाशला दिले जाते हुलकावणी. चेंडू मात्र निघून चालला सीमारेषा बाहेर. षटकार. वेलकम डी जादवे. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर सुरेख देखना कडक बेधडक मयूरांच्या बॅट मधून दिली जाते चेंडूला धडक कडक. षटकार. साधा बांधसाठी यार आणि गोलंदाजावरती आक्रमण मात्र मयूर दादा चढवत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. यावेळी देखील बॅक टू बॅक. तिसरा गेंद गई तारामंडल में, लहराती हुई सीधा दर्शक दीर्घा में. षटकार. वेलकम डीजे. विशालजी नलोडे साहेब कुट्रे यांच्या माध्यमातून मयूरदादाच्या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये रोख कॅश प्राइज बॉक्स मध्ये जमा झालेला आहे. आणि भरत तर आपल्या गावातील माता भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागलेत. त्याचबरोबर इथून पुढे जर षटकाराने जर मॅच फिनिश केली तर माननीय आदरणीय सुशांतजी गुंजाळकर साहेब यांनी देखील 1001 रुपयाचं पारितोषिक ठेवलं आहे. मॅचला मजा येणार आहे. बक्षिसासाठी मॅच खेळली जात नाही. त्याचबरोबर या जर घड्याळात आपण पाहिलं गेलं तर वाजलेत बरोबर 10 वाजायला आलेत आणि आमच्या मालदन पंचक्रोशीतील आई जिजाऊंच्या लेकी शिवकन्या इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्या आहेत. पहा स्क्रीनवरती आपण पाहतोय किती या मॅचची आणि या खेळाची उत्कंठ आहेत. आमच्या आई बहिणी जिजाऊच्या लेकी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील या MPL मधून सहर्ष स्वागत. नक्कीच भरत सर. आई जिजाऊंच्या लेकी आपल्या माता भगिनी आज हातातील काम घरची धुणं भांडी लवकर उरकले आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेत. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दांडी जरूर उडवले परंतु पंच सांगतायत ना मुन्ना ना, बॅटर अंदर आ गया आहे. बॅटर आतमध्ये आला आणि इथे मात्र समीकरणामध्ये बदल झालेला आहे. 17 चेंडूमध्ये आता 12 धावा गरजेचे असणार आहेत. तर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 39. नक्कीच तुम्ही बोलला ज्याप्रमाणे श्री सर लवकर घरची कामं करून आलेले आहेत कारण की मॅच खूप महत्त्वाचे आहेत. कारण की कोणाचा मुलगा, कोणाचा पुतण्या, कोणाचा बाहू, कोणाचे मिस्टर इथे खेळत आहेत. यावेळेला स्लोवर बन, चांगली लाईन, चांगला टप्पा डॉक्टर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेख टप्पा. डॉक्टरांनी चेंडूला भूल दिले आणि चेंडूने बॅटरला होल दिले. टप्पा पडल्यानंतर इनस्विंग झालेला बॉल बॅटर मयूरदादा यांना काहीच समजलेला नाहीये. डॉक्टर यांचा पुढचा बॉल. स्लोवर चेंडू पहा पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याची इथे प्रयत्न होता परंतु चुकी करतोय ST रक्षक शेखर. नक्कीच डॉक्टरांना कोणी सहजासहजी मारू शकत नाही कारण की डॉक्टर हे चतुर चालक गोलंदाजी आहेत. जसे पेशंटला गपचूप इंजेक्शन मारतात तसा गपचूप चेंडू हाताळतात ते. नक्कीच गपचूप चेंडू हाताळतात आणि सिरीज देखील चांगली वापरलेली आहे. छोटी सिरीज आहे.
यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पण मात्र अलॉंग द ग्राउंड फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर यांनी चांगले चेंडू रोखला आणि चेंडू मात्र पॉइंट रिझनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात दिगंबर यांनी पकडला आणि तत्पूर्वी एक सिंगल आली. एका सिंगलने धावफलकावरती धावसंख्या 41 पोहोचली. 14 चेंडूचा खेळ राहिला आणि 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी जय 11 या संघाला ज्यांच्या नावातच जय आहे. स्लोवर वन इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलेला आकाश भैया येतोय. आकाश भैया ढूंढो ढूंढो मेरे भैया निकल गई गेंद हो गया सैया सैया 4 रन. वेलकम डीजे. मैदानाच्या आतमध्ये बॅटर चांगल्या रिदम मध्ये मयूर दादा याला आपण पाहतोय. पुढचा बॉल या वेळेला चेंडू हवेत आणि हा विजयी षटकार समालोचन कक्षावरून मंचावरती जातोय आणि फायनल मध्ये दाखल झाला जय 11. टीम जय 11 संपूर्ण लाईनअप मध्ये यायचं आहे. दोन्ही टीम थँक्यू Thank you, डीजे. DJ. दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे टीम लाईनअप जय मध्ये 11 लाईनअप यायचं मध्ये आहे. यायचंय कॅमेऱ्याच्या फ्रंटला. टीम जय 11 लाईनअप मध्ये यायचंय कॅमेऱ्याच्या समोर मुख्य स्क्रीन वरती दाखवलं जाणार आहे. विजय सर लाईनअप मध्ये राहा. मुख्य स्क्रीन वरती आपली टीम दाखवणार आहे. पहिला फायनलिस्ट प्लीज कॅमेरामॅन फायनलिस्ट टीमच्या वरती कॅमेरा घ्यायचा आहे. मुख्य स्क्रीन वरती दाखवायचं आहे टीमला. चला लगेचच आपण मुख्य स्क्रीनवरती पाहणार आहोत. एका साईडहून आपण पाहतोय विजयाचा जल्लोष तर दुसऱ्या साईडला पराभवाची खंत. परंतु याच्यामध्ये जे आपलं मालदणकरांचं नातं जमलंय जे मालदणकरांचं नातं रंगलंय हेच शेक हँड केले जाते. समरभूमीचे सनदी मालक आम्ही शतयुद्धांचे मानकरी शतयुद्ध मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. चला विनंती आहे जय 11 टीम आपण एका लाईनअप मध्ये या ठिकाणी मुख्य कॅमेऱ्याकडे पाहायचं आहे. पहिला संघ आहे जो मालदण प्रीमियर लीग मधील झगमगणाऱ्या दुनियेमध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. आपण स्क्रीन वरती पाहतोय भरत सर. नक्कीच मुख्य स्क्रीन वरती पाहतोय जय 11 ज्याच्या नावामध्ये जय आहे. समरभूमीचे संभी मालक आम्ही शतयुद्धांचे मानकरी रणबंदी जात आमची कोण आम्हास भयभीत करी बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आईगाव देवी वडजाईच्या नावानं चांगबल भैरवनाथाच्या नावानं चांगबल बोला गणपती बाप्पा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर मयो वन साइड हिरो. काय ती बॅटिंग काय ती फिल्डिंग अगदी सर्वांची मनं जिंकून घेतली. या ठिकाणी आता लगेचच दुसऱ्या सेमी फायनलला आपण आता मात्र नाणेफेक घेणार आहोत. टीम डिझायर स्पोर्ट ग्रुप ए मधील संघ तर दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट ग्रुप बी मधील संघ. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित होऊयात. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत.